आता मी पण दावोसमध्ये जाऊन वांद्र्यासाठी एमओयू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका. जवळ राहणाऱ्यांसोबत दावोसमध्ये जाऊन चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचीही टीका. बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती. रिगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन. आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही उपस्थित. शिवसेना सत्तेसाठी कधीही लालची नव्हती. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य. तर शिवसेना सत्यासाठी लालची असल्याचंही वक्तव्य. मुंबई पुण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव. नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी महापालिका ही खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एससी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण. मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप. सत्ताधाऱ्यांनी मताधिक्य पाहून सोडत काढली. किशोरी पेडणेकरांचा आरोप. मुंबई मनपासाठी मागच्या 2 वेळा सर्वसाधारण आरक्षण, आता एससी एसटीतून का नाही, पेडणेकरांचा सवाल. तक्रारींची नोंद घेतली. सर्व प्रक्रिया नियमानुसारच, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलं स्पष्ट. महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांचं उत्तर. महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर डौलानं बसेल, शेलारांची प्रतिक्रिया. महापौरपदाचं आरक्षण सोयीनुसार केलेलं आहे. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आक्षेप खरा आहे. या संदर्भात ठाकरे पक्ष कोर्टामध्ये सुद्धा जातील, असं चित्र. पेडणेकरांनी घेतलेल्या आक्षेपावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. नवी मुंबई, पुणे, वसई, विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगलीमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार. तसंच नागपूर, अमरावती महापालिका खुल्या प्रवर्गासाठी राखीव. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, तर नाशिक, धुळे, मालेगाव महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर विराजमान होणार. एकूण 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर. त्यातील 9 महापालिकांमधील जागा महिलांसाठी राखीव. मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, धुळे, मीरा भाईंदरचाही समावेश. महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत. भाजपनं अजित पवारांची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून विकास कामांवर केलेल्या खर्चांची माहिती मागवली. कोल्हापुरात गडिंग्लज, चंदगड आणि आजरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणार. हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय. जळगावच्या पाळधी इथे मंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा आशाचे बॅनर, तर प्रेमापोटी कार्यकर्ते बॅनर लावत असतात. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. लातूरच्या उदगीरमध्ये तरुणांना माजी मंत्री संजय बनसोडेंच्या कार्यालयाच्या बाहेर लघुशंका केल्याचा प्रकार. वडिलांना जिल्हा परिषदेची उमेदवारी न दिल्यानं तरुणाचं घृणास्पद कृत्य, तर संबंधित तरुणांना मद्यधुंद अवस्थेमध्ये हे कृत्य केल्याची माहिती. सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या वडिलांच्या बॅनरवरील फोटोवर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर. झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार. वाळवा तालुक्याच्या येलूर परिसरामध्ये लागलेल्या बॅनरवर जादूटोणा झाल्याचा संशय. सिंधुदुर्गाच्या वैभववाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. जिल्हा परिषदेच्या कोळपे मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज बाद. उमेदवारी अर्जामध्ये शपथपत्र पूर्ण नसल्यानं सुनील नारकर यांचा अर्ज बाद. लातूर जिल्हा परिषदेच्या 59 पैकी 51 जागांवर भाजप रिंगणामध्ये. भाजपची राष्ट्रवादीसोबत उदगीर, जळकोट आणि साकूर तालुक्यात युती. जास्तीत जास्त जागा भाजपकडे आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्ह. अब्दुल सत्तार यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये. अंबाई जिल्हा परिषदेमधून आमेर सत्तार निवडणूक लढवणार. करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक छाननी वेळी बाद. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यामध्ये खडाजंगी. महेश चिवटेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या गाडीसमोर घोषणा देत निषेध केला. पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषदेमध्ये यंदा तिरंगी लढत. भाजप शिंदेची शिवसेना एकत्र लढणार, तर अजितदादांची राष्ट्रवादी आरपीआयची युती. मावळमध्ये मविया एकत्र. कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार, तर ठाणे, जालना, लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल. जालना, लातूरमधील महापौर पदाची जागा महिलांसाठी राखीव. अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव महानगरपालिकेमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित, तर उल्हासनगर, कोल्हापूर, पनवेल, इचलकरंजी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित. मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सेहर शेख यांना मुंब्रा पोलिसांची नोटीस. विजयी होताच मुंब्रा हिरवे करून टाकू असं वक्तव्य केलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार सेहर शेख यांना नोटीस दिली. मुंब्र्याला हिरवा करायचंच म्हणणं म्हणजे हिंदूंना धमकवण्यासारखं. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक. सोमय्यांकडून मुंब्र्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशा आशयाचे बॅनर. महापौर मराठीच व्हावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा मनसेचा इशारा. बॅनरमुळे राजकीय वातावरण तापलं. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ. राजकीय चर्चांना उधाण.
मनसेचे मुंबईतल्या 6 नगरसेवकांकडून गट स्थापन. शिवतीर्थहून कोकण भवनामध्ये जात केली नोंदणी. यशवंत केलेदार मनसेचे मुंबई महापालिकेमधील गटनेते. भाजपा आमदार नारायण कुसेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटतो असा संवाद. बहिणीला निवडून आणण्यासाठी कुसेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप. कुसेंनी आरोप फेटाळले. सोलापूरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या 3 आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार. सोलापूर महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव, त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार चढाओढ. संजय राऊत यांना मालेगाव अप्पर न्यायालयानं 1000 रुपयांचा दंड ठोठावला. तारखेला अनुपस्थित राहिल्यानं न्यायालयाचा आदेश. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यामध्ये दंड. रायगडच्या जांभूळपाडा गडामध्ये प्रतिष्ठेची लढत होणार. भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना आमने सामने. यात भाजपच्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील तर आमदार महेंद्र दळवींचे निकटवर्तीय दिलीप भोईर यांच्या कन्या दीपाली भोईर यांच्यामध्ये लढत. भाजपला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे. मंत्री जयकुमार गोरेंची नाव न घेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर निशाणा. तर कोणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाद करू नका असंही वक्तव्य. केडीएमसीमधील शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय. ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप. डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात. भोईर यांचा दावा. केडीएमसीमध्ये शिंदेना मनसेचा पाठिंबा. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल. पोस्टमध्ये योद्धा धारातीर्थी पडलेला, पाठीमध्ये बाण रोवलेलं चित्र. केडीएमसीमधील जनतेने याचा संबंध भाजपशी लावू नये अशी पोस्ट व्हायरल. केडीएमसीमधील महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू. शिंदेच्या शिवसेनेचे महापौर पदाचे 2 दावेदार. त्या दोन्ही दावेदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आलंय. शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या निवासस्थानी हर्षाली चौधरी आणि किरण भांगरे यांची चर्चा. कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसनं स्वतंत्र गट स्थापन केला. निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्यासोबत. आम्हाही कुणाला पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकरांची भूमिका. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेना पाठिंबा देण्याची शक्यता. सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना. ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेचे विजय चौगुले आणि मनसेच्या संदीप देशपांडेची कोकण भवनामध्ये गळाभेट. यावेळेला गजानन काळेही उपस्थित. दरम्यान केडीएमसीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी मनसेचा पाठिंबा. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे मित्रपक्ष म्हणून चालणार असेल तर मुंबईतही चालेल. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. मनसे म्हणजे एमआयएम नाही, नरेश म्हस्केंचं वक्तव्य. लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवला. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. तर राज्यामध्ये शिवसेना पक्ष दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला. शिंदेंचं वक्तव्य. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी स्कूल व्हॅन चालकाला आज कोर्टामध्ये हजर करणार. स्कूल व्हॅन चालकानं 4 वर्षाच्या चिमुकलीवर केला होता अत्याचार. धुळ्यामध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त. संबंधित टेम्पो चालकावर कारवाई करण्याची मागणी. मीरा भाईंदरमधील रॉयल स्काय पॉवर पोलिसांचा छापा. पोलिसांकडून 6 तरुणींची सुटका तर 6 आरोपींना बेड्या. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नवघर पोलीस ठाण्यामध्ये. रायगड जिल्ह्यामधल्या भीरा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात. 2 जण जखमी. दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. बीड शहरामधील उद्योजकावर जीएसटी पथकाची छापेमारी. उद्योजकाच्या मालमत्तेची सकाळपासून मोजदाद सुरू. तर उद्योजकाच्या निवासस्थानी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आल्याची माहिती. नाशिकच्या गंगापूर धरणावर लढाऊ विमानांचा थरार. सूर्यकिरणच्या वैमानिकांकडून हवाई कसरती. नाशकात पहिल्यांदाच एकाच वेळेला 9 लढाऊ विमानांचं उड्डाण. पुण्यामध्ये 110 ब्लॅक स्पॉट. हडपसर, कात्रज, वारजे परिसरात धोकादायक ठिकाणं. शहरामध्ये रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांचा धोकाही वाढत चालल्याचं समोर. वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.